त्या माणसाला काही माहितच नाही, उरावर बसायला ठेवलंय त्याला. मग संपूर्ण जमा खर्च का सांगण्यात आला नाही? मी तुम्हाला बोलत नाहीये, मी तुम्हाला स्पष्ट सांगत आहे. कशाला सरपंच झाला तुम्ही? कसली सेवा केली? काय नाही केली. असला आवाज चढून सेवा करता का? आवाज चढून सेवा करताय. मी तुम्हाला बोलतोय का? ग्रामसेवकाला घनचा कचरा व्यवस्थापनाची व्याख्या विचारली, तुम्ही का कालवा करताय? तुम्ही का कालवा करताय? तेव्हा सांगेल ना, तेव्हा सांगेल ना, तेव्हा सांगेल ना. आमचं समाधान नाही झालं येतो तुमच्याकडे. आवाज कशाला वाढवता? मग काम कोणी करायचंय, सांगायचं कोणी? कशाची शंका, कसली शंका निरसन करायचं? त्या माणसाला काही माहितच नाही, उरावर बसायला ठेवलंय त्याला. आम्हाला सांगितलं आम्ही आवाज वाढवणारच नाही. तुम्हाला काही येतच नाही, आवाज वाढणार, ऑटोमॅटिक वाढणार. पगार घेतात ती ₹1,00,000 महिन्याला. लोकांच्या खात्यावरती पैसा जमा होतो, मग तो टॅक्स स्वरूपात असू द्या, गावाच्या स्वरूपात असू द्या, की सरकारने दिलेले, त्याच्यामधून परत विद्युतीकरण झालं. मला सांगा 2,65,000 विद्युतीकरण नेमकं काय झालं? 92,000 चांगलं काम व्हावा तिथे, उलट 92,000 8,000 एक्स्ट्रा घालायला पाहिजे. त्यांना सांगितलं, त्यांनी वर्गणी करून दिली. काम कुणी केलं ते विषयच नाही. काम कुणी केले हा विषय नाही. सगळ्यात पहिली माझी मागणी आहे की या माणसावरती कारवाई का होत नाही? याला नेमकं कोणाचं अभय आहे? आणि यांना काहीच येत नसताना यांना पद नेमकं कशा पद्धतीनं भेटलं? सगळ्यात पहिली मागणी की बाबा आमच्या गावामध्ये प्रश्न विचारल्यानंतर या व्यक्तीकडे उत्तरच नसतात. दुसरी गोष्ट, आजची ग्रामसभा ही जमा खर्च सांगण्यासाठी होती, मग संपूर्ण जमा खर्च का सांगण्यात आला नाही? याच्यामध्ये आमच्या माहितीनुसार 2021-22 ला पूर्ण निधी 23 लाखाच्या वर आहे. आणि हे म्हणतायत की आमच्याकडे जमा फक्त 17,46,000 आहे. यांनी सोलार वरती खर्च करताना सांगितलं फक्त किती, एक सौर पंप बसवलाय, बरोबर. बट आमच्या माहितीनुसार खर्च सोलार वरतीच झालाय जवळजवळ 8,92,800 रुपये. इन्व्हर्टर सीसीटीव्ही एकदाच बसवलाय, पण इन्व्हर्टरचे 3 ट्रान्झॅक्शन येतात. मग एकच कसं काय सांगितलं गावाला? यांनी एवढा जमा खर्च सांगत असताना कोणत्याही प्रकारे खडी, वाळू, डबर, मुरुम याच्यावरती झालेला खर्च सांगितला नाही, जो की यांनी जे ऑडिट केलंय त्याच्यामध्ये दाखवतो. तो आकडा 19,11,000 आहे. माझ्या घरासमोर पेवर ब्लॉक बसलेले 4,100 रुपये विथ मजुरी. गावच्या ग्रामपंचायतीने 16,000 रुपयाच्या वरती ब्रासचा रेट दिला आणि मजुरीचे पैसे वेगळे काढले. मग हे कोणत्या नियमानुसार कोण एमबी ठरवतं आणि हा नेमका जनतेचा पैसा खाण्यासाठी कोणत्या प्रकारे पद्धतीने वापरला जातो?